नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या 4 ते 5 ऑगस्टला मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट आलेला असतो। जीवाने आर्याच्या सांगण्यावरून हातावर टॅटू काढलेला असतो। जीवाला खरं टॅटू काढायला अजिबात आवडत नसतो, ते पण त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे। पण बाबा ह्या टॅटू काढायचा म्हणून जीवा रेडी होतो आणि टॅटू काढून घरी येतो आणि नंदिनीला आवाज देतो। नंदिनी येते, काय हो काय झालं, का आवाज दिला? तेव्हा जीवा डिरेक्टली तिच्यासमोर हात करतो आणि हातावर मनगटावर बाबा हा टॅटू काढलेला असतो। तो टॅटू बघून नंदिनी खूप आनंदी होते आणि तो आनंद पूर्णपणे तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि तो आनंद बघून जीवालाही खूप आनंद झालेला असतो आणि नंदिनी म्हणते, बाबा असा तुम्ही टॅटू काढलाय, खूप छान आहे, मला खूप छान वाटलं। असं ते दोघं एकमेकांना आनंदी बघून जास्त आनंद झालेला असतो। पण हा आनंद आपल्या आर्याला काही खूप वेळ बघवत नाही। आर्या लगेचच तिने काढलेला आईचा टॅटू पुढे करते आणि तो टॅटू बघताच नंदिनीला खूप जास्त राग येतो। हिने का काढलाय आईचा टॅटू? आणि ती पहिलं तिला बोलते, आर्या तुला जरा तरी कॉमन सेन्स आहे का? गरोदर बायका टॅटू काढत नाही, तुला कळत नाही का? तुझ्या पोटात वाढणारं बाळ हे माझं आहे आणि त्याची तुला काळजी घेतलीच पाहिजे, असं ती खडसावून तिला बोलते आणि तिला सांगते, तू आई हा टॅटू काढूच तरी कशी शकतेस? कारण की या बाळाची आई ही नंदिनी आहे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? असं बोलून ती तिला खडसवते आणि तिथून ती साईडला जाते आणि एक स्केच पेन घेऊन येते आणि मार्करनी तिच्या हातावर लिहिते, नंदिनी बाळाची आई, तुला टॅटू काढायचा असेल ना तर तू हा टॅटू काढ, असं ती तिला खडसावून सांगते आणि म्हणते, तुला मी लास्टचं आणि शेवटचं सांगते, तुझ्या पोटात वाढणारं बाळ हे माझं आणि जीवांचं आहे, ते तुझं नाही, हे तू कायमचं लक्षात ठेव। आता ही आर्या खरं काय दाखवून द्यायचा प्रयत्न करत असते, कारण की आर्याच्या पोटात वाढणारं बाळ हे जीवाचं आणि नंदिनीचं असतं। मग ती हे सगळं का करते? आर्या तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन घेऊन आली आहे का नंदिनीच्या आयुष्यात तिला काहीतरी मोठं करायचं आहे का? जुने खुन्नस काढण्यासाठी ती आत्ता इथं आली आहे का? आणि आत्ता स्टार्टिंगला तिने सॉफ्ट कॉर्नर दाखवून नंदिनीला म्हणली की मी तुझ्या बाळाची आई बनेल। मग आर्या असं का वागते हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।